जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणात सर्वात प्रतिष्ठेची लढाई। मात्र यंदाच्या वेळी प्रश्न एकच, निवडणूक होणार की बिनविरोधच सगळं ठरणार। एकीकडे महायुती एकत्र आली खरी, पण त्यांच्यातच सुरू आहे थोरल्या भाऊ ठरण्याची स्पर्धा। दुसरीकडे सतेज पाटील यांनीही माघार घेण्यास नकार दिला आहे। मग नेमकं होणार काय? चला सध्याचं संपूर्ण राजकीय गणित समजून घेऊया। नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। मी नफिसा। सर्वात आधी बिनविरोधची चर्चा का सुरू झाली, त्यामागं पहिलं कारण म्हणजे आज जिल्ह्यातील अनेक प्रभावी नेते महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आले आहे। यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, मंत्री प्रकाश आंबेडकर, माजी आमदार के.पी. पाटील, ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक, अरुण नरके, आमदार विनय कोरे, माजी खासदार संजय मंडली, आमदार चंद्रदीप नरके, माजी चेअरमन अरुण डोंगळे, विश्वास आबाजी पाटील अशा अनेक नेत्यांचे हितसंबंध आता एकाच आघाडीत आहेत। अशा परिस्थितीत एकमेकाविरुद्ध लढून ताकद खर्च करण्यापेक्षा जागा वाटप करून सत्ता कायम ठेवण्याचा पर्याय काहींना अधिक सोयीचा वाटू शकतो। याशिवाय गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटीगाठींनाही बिनविरोधच्या चर्चांना आणखी बळ दिलं आहे। आणि इथे सुरू होतो खरा ट्विस्ट, कारण महायुती एक असली तरी आतून ती पूर्णपणे एकमताची नसल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे। एकीकडे हसन मुश्रीफ म्हणतात राष्ट्रवादी मोठा भाऊ, तर तिकडे धनंजय महाडिक म्हणतात गोकुळमध्ये भाजपच मोठा भाऊ। म्हणजे काय तर लढाई विरोधकाशी कमी आणि स्वतःच्या वर्चस्वासाठी जास्त असल्याचं बोललं जाते। ठरावाच्या संख्येवरून झालेलं शक्ती प्रदर्शन आणि मोठा भाऊ ठरण्याची स्पर्धा जागा वाटप आणखी कठीण करू शकते। यावेळी आणखी एक मोठा अडथळा समोर आला आहे। अनेक दूध संस्थांनी एकाच जागेसाठी एकापेक्षा अधिक ठराव दिल्याचं समोर आलं आहे। आता या दुब्बार ठरावावर सुनावणी सुरू आहे। जर एका संस्थेतच दोन इच्छुक असतील तर संधी द्यायची तरी कुणाला, हा प्रश्न प्रत्येक नेत्यासाठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाही। त्यामुळे महायुतीत अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान बिनविरोधची चर्चा सुरू असताना सर्वात महत्वाची भूमिका ती म्हणजे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची, कारण त्यांनी यापूर्वी स्पष्ट सांगितले आहे बिनविरोध बाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी समविचारी आघाडी निवडणूक लढण्यास तयार आहे। याचा अर्थ विरोधकांनी अद्याप मैदान सोडलेले नाही। जर महायुतीतील सर्व नेत्यांनी आपापले अहंकार बाजूला ठेवले, जागा वाटपावर एकमत झालं, दुब्बार ठरावांचा प्रश्न सुटला आणि सतेज पाटील यांच्याशीही राजकीय तोडगा निघाला, तर गोकुळची निवडणूक बिनविरोध होऊ शकते। मात्र जर का थोरला भाऊ ठरण्याची स्पर्धा वाढली, इच्छुकांनी बंडखोरी केली, दुब्बार ठरावामुळे वाद वाढला आणि विरोधी आघाडीने उमेदवार कायम ठेवले, तर मात्र गोकुळमध्ये पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी पाहायला मिळू शकते। म्हणूनच आजच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतला तर एक गोष्ट स्पष्ट आहे, बिनविरोधची चर्चा जितकी जोरात आहे तितकाच निवडणुकीचा संघर्ष जिवंत आहे। अंतिम मतदार यादी, जागा वाटप आणि सर्वात महत्वाचं नेत्यामधील पडद्यामागच्या बैठका यावरच गोकुळच्या सत्तेचं भवितव्य ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? गोकुळची निवडणूक बिनविरोध होईल का, की यावेळी पुन्हा रंगणार राजकीय महासंग्राम? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी लाईव्ह मराठी चॅनेलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।